Don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. माझं ना म्हणजे ठरलेलं असतं दिवसभराची आपली जी रेग्युलरची कामं आहेत ना, रुटीनची कामं आहेत ना, त्या व्यतिरिक्त एक तरी माझं ना प्रोडक्टिव्ह काम म्हणजे काहीतरी वेगळं काम झालं पाहिजे. म्हणजे आपल्याला असं वाटेल की हां, आपण काहीतरी आज वेगळं केलं किंवा मग काहीतरी एक्स्ट्राचं काम आपल्याच्याने झालं. पण त्यासाठी असतं आपलं रुटीनची कामं पटपट आटपायची आणि आज ती माझी आटपून झाली. हाय, नमस्कार. मी स्नेहा कोंबडे फॅमिलीमध्ये पुन्हा हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त, मजेत आणि भरपूर आनंदात असाल. माहिती आहे का, केव्हाची इथे येऊन बसलेली आहे. इतकं छान वाटतंय ना. ऊन किती थंडी पडते ना यावर्षी, म्हणजे काही लिमिटच नाही. एकतर पाऊस, म्हणजे यावर्षी बघा ना, पाऊसही भरपूर, थंडीही भरपूर. तर उन्हाळाही भरपूरच असेल बहुतेक, पण खरंच खूप थंडी आहे. असं म्हणजे कामं झाले की असं वाटते कुठं लपू, कुठे नाही. पण खरं सांगते, झोपायला वेळ अजिबात नाही माझ्याकडे, नाहीतर मस्त झोपच काढली असती. म्हणून जे आहे आता थोडीफार कामं करायची आहेत मला, पण म्हटलं तोपर्यंत जरा मस्त शेकून घेऊ अंग वगैरे, म्हणून मी इथे उन्हात बसलेली आहे. आणि इतकं भारी वाटतंय ना आता, खूप मस्त. बघा, गार्डनमध्ये ना अजूनही ऊन आलेलं नाही, तिथे 2 नंतर ऊन येतं. म्हणून इथे येऊन बसलेली आहे ड्राय बाल्कनीमध्ये. आणि इथेही खूप मस्त वाटतं, कारण इथे सुद्धा माझी भरपूर असे प्लांट्स आहेत. आणि जिथे प्लांट्स आहेत तिथं तर माझं मन रमतंच. आणि म्हणून बघा, मन रमत रमत इतका वेळ झाला आणि त्यामुळे स्किन अशी ड्राय वाटते ना उन्हामुळे. ऊन म्हणजे लागायला तर छान लागतं, पण त्यामुळे स्किन ड्राय होते आणि वेगळंच इचिनेस होतो ना. माहीत नाही, मलाच होतो की तुम्हालाही होत असेल तर सांगा मला तसं कमेंट करून. जास्त वेळ उन्हात राहिलं ना, मला वेगळीच अशी खास पण येते आणि लगेच स्किन अशी वेगळीच ड्राय जाणवते. बरं चला आता, ऊन जरी कितीही छान वाटत असलं तरी आपल्या स्किनवर त्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बरेच इम्पॅक्ट होत असतात. Don't know why you left me bleeding. सनस्क्रीन न लावता फक्त अर्धा तास जे आहे, अर्धा तास म्हणजे भरपूर झाला, फक्त नाही म्हणता येत. पण उन्हात बसली ना, इतकी ड्राय आणि इतकी विचित्र झाले माझी स्किन. म्हणजे टॅन वगैरे एवढं काही नाही झालं आहे, पण असतं ना ते थोडंसं असं रखरख, तसं झालं आहे. म्हणून म्हटलं चला मस्त ऑइल मसाज करते, म्हणजे स्किन लगेच रिकवर होईल, रिपेअर होईल. Don't know why you left me bleeding. उन्हात बसल्यावर फक्त स्किन ड्राय होणंच नाही, तर स्किन टॅन होते, सोबत वांगाचे डाग येतात आणि आपले जे लपलेले डाग असतात ना, तेही उठून दिसायला लागतात बरं का. त्यानंतर टॅनिंग आणि हे UV रेजचे इतर जे परिणाम जे खोल वर होतात, ते तर काही विचारूच नका. त्यामुळे तुम्हाला सन बाथही घ्यायचा असेल ना, तर मस्त आधी सनस्क्रीन लावा भरपूर, जे मी लावलं नव्हतं. म्हणून आता मला ना कसतरीच व्हायला लागलं. म्हणून म्हटलं चला, या निमित्तानेच का असे ना, बरेच दिवस झाले चेहऱ्याला मसाज दिली नव्हती, ती करूयात. आणि मसाज देण्यासाठी कोणतंही फॅन्सी ऑइल किंवा मसाज जेल, मसाज क्रीम वगैरे वगैरे काहीही मी यूज करत नाही. फक्त आपलं कोकोनटचं जे पॅराशूटचं जे कोकोनट ऑइल असतं ते मी यूज करते. सो इथे बघा, मी असं छान क्वांटिटीमध्ये ऑइल घेतलं. आणि तुम्ही म्हणजे तुम्हाला जर काही स्टेप वगैरे जमत नसतील ना, जशी मी करते आहे ना, अगदी तसंही असं सिंपल चेहऱ्यावरनं हात फिरवला ना, तरीसुद्धा चेहऱ्याची मस्त अशी मसाज होते. मसाजचे भरपूर फायदे आहेत बरं का, भरपूर. त्याने आपल्या बॉडीचं म्हणजे खास करून आता चेहऱ्याची मी मसाज करते आहे, तर चेहऱ्याचं ब्लड सर्क्युलेशन खूप फास्ट व्हायला लागतं. प्रत्येक सेलपर्यंत जे आहे ब्लड पोचतं आणि त्यामुळे काय होतं, आपली स्किन जी आहे ताजीतवानी होते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एजिंग जे व्हायला लागतं ना, त्याची प्रोसेस जरा डिले होते. चला, आता तुम्हाला आता फेस मसाजबद्दल बोलतेच आहे, तर कोणत्या स्टेप आपण फॉलो केल्या पाहिजे एजिंग थांबवण्यासाठी, सो ते तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात पहिली तर ही स्टेप आपण फॉलो करायला पाहिजे. बघा, एजिंगच्या साईन कुठे कुठे दिसतात, आधी कपाळावर, त्यानंतर डोळ्याच्या खाली, त्यानंतर आपल्या होटांजवळ, म्हणजे जे आपल्या स्माईल लाईन वगैरे असतात वगैरे,
तिथे. सो तिथल्या भागात व्यवस्थित मसाज करणं गरजेचं आहे. कपाळाची मसाज कशी करायची ती तुम्ही बघितलं. त्यानंतर डोळ्याच्या खाली अशा प्रकारे 2 बोटाचा वापर करून जे आहे आपण मसाज करून घेतली पाहिजे. त्यामुळे डोळ्याच्या खाली येणाऱ्या ज्या एजिंग साईन असतात, लाईन असतात, त्या बऱ्यापैकी कमी होतात. त्यानंतर वयाप्रमाणे आपली डबल चिन दिसायला लागते. सो ती दिसू नये, चेहऱ्याचा असा परफेक्ट शेप दिसावा, म्हणजे काउंटर वगैरे केलेला असतो ना तसा. सो त्यासाठी अशा प्रकारे मसाज करू शकता. त्यानंतर इथे असतात आपल्या स्माईल लाईन्स. सो त्याही पटकन दिसायला लागतात वयानुसार. सो त्यासाठी तुम्ही मसाज करू शकता. आणि अशा प्रकारे ह्या ज्या काही स्टेप मी तुम्हाला सांगते आहे ना आज, त्या तुम्ही आठवड्यातून 2दा जरी अशा प्रकारे मसाज केली ना तरी खूप छान रिझल्ट येतो. मी तर म्हणते रोज रात्री झोपताना आपण मॉइश्चरायझर लावतोच की नाही, तेव्हा यातल्या काही स्टेप जरी तुम्ही दररोज फॉलो केल्यात ना तरीसुद्धा त्याचा तुम्हाला सर्वांना खूप छान रिझल्ट येईल. मी तुम्हाला सांगते आहे, पण खरं सांगते, खरं तर कधी कधी भांडी घासल्यानंतर पटपट फेसवॉश म्हणजे ब्रश करते, फेसवॉश करते आणि कसं बसं मॉइश्चरायझर लावते आणि मी झोपी जाते. पण जेव्हा मला करायची असते ना तेव्हा मस्त अशी शांततेत बसून परफेक्ट अशी मसाज करते. आणि अशी मसाज मी म्हणजे आठवड्यातून 2दा करायचा प्रयत्न करते. आणि बऱ्याचदा जसं मी सांगितलं मॉइश्चरायझर लावतानासुद्धा यातल्या बऱ्याचशा स्टेप ज्या आहेत मी फॉलो करते. वाढत्या वयाच्या साईन बघा सर्वात पहिले जे आहेत आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागतात. म्हणून चेहऱ्याची काळजी घेणं खास करून जास्त गरजेचं असतं. ह्या छोट्या मोठ्या ज्या स्टेप आहेत त्या मी फॉलो करते, म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबतही शेअर करते. सो चला, मस्त अशी माझी फेशियल मसाज इथे करून झालेली आहे तुमच्यासोबत. आणि कोकोनट तेलाचे फायदेही भरपूर आहेत बघा. कोकोनट ऑइल तुम्ही आठवड्यातून 2-3दा त्याने जर का मसाज केली ना तुमच्या चेहऱ्याचा रंगही म्हणजे 1-2 टोन तरी जो आहे उजळतो. सो असाही कोकोनट तेलाचा फायदा आहे, म्हणून मी कोकोनट ऑइलच जे आहे यूज करत असते. सो चला, मस्त अशी माझी फेशियल मसाज इथे करून झालेली आहे. आत्ता मला करायचं आहे जरा गार्डनिंगचं काम. तसं तर असं फारसं काही काम नव्हतं, फक्त काही पानं वगैरे होती सुकलेली, जे माझं डेलीचं काम आहे, म्हणजे डेली रुटीनचं एक महत्त्वाचं काम आहे म्हटलं तरी चालेल. सो ते केलं. सर्व झाडांची जी वाळलेली पानं वगैरे होती ती काढून टाकली. आणि चला आता सर्व झाडांना व्यवस्थित पाणी देते. I don't know why you left me bleeding with a broken heart. Tell me if I deserve this feeling. I thought that you know that we had something special till you end up all this way. Please tell me why you left me bleeding. सकाळची कामं जरा घाईघाईत आणि म्हणजे पटपट आटोपलीत ना की काय होतं, मग आपल्याला इतर कामांसाठी भरपूर वेळ मिळतो. म्हणून माझा एक प्रयत्न असतो की जी आपली रेग्युलरची कामं आहेत बोरिंग ती मी पटपट आटपून घेत असते. म्हणजे त्यामध्ये फारशी अशी ब्रेक घेत नाही मी. आणि त्यानंतर मग दिवसभर माझ्याकडे भरपूर वेळ असतो. त्यावेळेत मग मी माझी बरीचशी आवडीची, काही न आवडतेही म्हणता येतील, अशी कामं करत असते. सो चला, भांडे वगैरे सुकून झाले होते, सो ते लावून घेतलेत. माझ्या आवडीनं माझे भरपूर कामं हे वाळून ठेवतात बरं का. म्हणजे आधी ना दररोज मी ह्या खिडकीच्या काचा तर क्लीन करतेच, पण ह्या खाचाही लगेच क्लीन करायची. आताही क्लीन करते, पण त्याची आता अशी अवस्था झाली ना की काय सांगू तुम्हाला. आणि हे सर्व माझ्या आवडीच्या या प्लांट्समुळे. आता पानझड झाली माहीत आहे तुम्हाला, त्यामुळे सर्व पानं या खाचांमध्ये झालेत. आता हे सर्व मला क्लीन करायचं आहे. काचं आधी ना इतकी क्लीन राहायची माझी, खरं सांगते, पण जेव्हापासून हा काच फुटला ना तेव्हापासून अशी दररोज पाहिजे तशी क्लिनिंग त्याची करताच येत नाही. म्हणजे हाताला लागायची वगैरे भीती वाटते. हाताला लागण्यापेक्षा तो फुटूनच जाईल की काय याची जास्त भीती वाटते. आणि आज मी बोलले तर आरोहीच्या पप्पांना की हा काचच आपण बदलून घेऊ, पण मला ना एक भीती आहे मनात की काच बदलायला आले आता हे जर खिडकी त्यांना काढायची असेल तर म्हणजे हा जो बेस आहे त्याचा म्हणजे हे काढतात की काय करतात काय नाही मला त्याची कल्पना नाही. आणि हे जर काढलं तर भिंत खराब होते, भिंत खराब झाली की कलर खराब होतो आणि तो काही मग मला लवकर मारून मिळत नाही. सो म्हणून जे आहे मी ही अशी तुटकी फुटकी खिडकी किती दिवस झाले ॲडजस्ट करते. पण आज फायनली मी म्हणजे सकाळीच घसणार होते, पण ते घाईघाईत घसायची तर आणखी जास्त भीती वाटते माहिती आहे का. आणि म्हणून म्हटलं आरामात ती खिडकी क्लीन करूयात. आणि 11 वाजतापासून चाललंय माझं माहिती आहे का. आता करते नंतर करते पण फायनली आता हे सर्व क्लीन करते. ह्या खाचा वगैरे आता मीच माझी कामं वाढवून ठेवले. पानझड झालेली आहे आणि सर्व जे पानं आहेत ना या खाचांमध्येच येऊन बसलेले आहेत.
सो ह्या खाचाही क्लीन करायच्यात आणि खिडकीच्या काचही क्लीन करायच्यात मला. तुम्हाला काही कल्पना आहे का, म्हणजे काच बदलून घेतला तर ह्या ज्या खाचा वगैरे आहे त्याला काही फरक वगैरे पडणार नसेल तर मी कसं म्हणजे आरोहीच्या पप्पांच्या मागे घाई करू शकते की करा कंप्लेंट किंवा आणा त्यांना बोलवून वगैरे वगैरे. पण याला काही जर प्रॉब्लेम होत असेल तर मला तसं सांगा, मग मी करते आहे जसं म्हणजे आहे तसं ॲडजस्ट. पण चला ते होईल तेव्हा होईल, आधी क्लीन करते. आणि पानं बघा यामध्ये किती जाऊन बसलेत. सो खिडकीमध्ये ना सर्व पालापाचोळा झाला होता, तो सर्व आधी क्लीन केला. आणि प्लांट्सला फुलं तर बघा तुम्ही इतकी सुंदर आलेली आहेत ना, त्यामुळे मग या पालापाचोळ्याचं मला फारसं असं दुःख काही होत नाही. सर्व पालापाचोळा क्लीन केला. प्लांटची जी माती पण खाली येते ना, तीही या खाचांमध्ये जाते हवेमुळे किंवा जी पाणी घालते त्यामुळे वगैरे. सो आता हे सर्व मला क्लीन करायचं. नेहमीसारखंच माझा जो ब्रश आहे त्याच्या मदतीने जे आहेत मी खाचा अगदी व्यवस्थित क्लीन केल्यात. आणि कापडाची अवस्था बघा तुम्ही काय झालेली आहे. म्हणजे किती क्लिनिंग करायची बरं, आणखी कितीही क्लिनिंग करा जसंच्या तसं होऊन जातं. पण चला क्लिनिंग तर करावीच लागेल. त्यानंतर मी आता काचं क्लीन करायला घेतलेत. जी ताराची घासणी असते ना तिच्या मदतीने मी काचं क्लीन करते. त्यावर फोडणीची वगैरे डागणं भरपूर पडलेले असतात, कारण तुम्ही बघताय अगदी ओट्याला लागूनच काचा आहेत त्यामुळे जास्त खराब होतात. जर का थोडी वर टाईल्स असत्या ना, त्यानंतर खिडकी असती तर बहुतेक इतकं खराब झालं नसतं. आणि त्यात त्या काचा फुटलेल्याही आहेत, त्यामुळे अगदी हळूहळू आणि काळजीपूर्वक मी मस्त खिडकी अगदी चकचकीत केली. सो इथे पिहू शाळेतनं आलेला आहे आणि इतका एक्सायटेड आहे, कारण साहेबांच्या स्कूलमध्ये उद्या ॲन्युअल डे आहे आणि आज जो आहे त्याचा ड्रेस वगैरे वगैरे भेटला होता. सो तेच इथे दाखवणं वगैरे वगैरे चाललेलं होतं. पण ड्रेस बघून आम्ही इतकं हसलोत की काय सांगू. सो गाइज आप लोग पीहू का ड्रेस देखिए, अब दिखाओ. ही गाईज वाली जनरेशन आहे. मला पीहू नेहमी म्हणत असतो मम्मा तू हाय गाईज असं का नाही म्हणत. सो गाईजचा ड्रेस बघा तुम्ही. टॅन टॅन डिस्को दीवाने आहा आहा. हा असा पिहूचा ड्रेस आहे. ओ माय गॉड, पिहू हा कसा घालेल मला माहित नाही. काहीच नाही. हा ड्रेस बघून बघून नाचून नाचून आम्ही इतकं हसलो की आमच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. पिहूला पाठवलं होतं ड्रेस चेंज करायला, पण त्याला एका छोट्याशा कारणामुळे मी मोठं रागवली आहे ना. नाही, मोठ्या कारणासाठी खूप थोडंसं रागवली माहिती आहे का. त्याला आणखी रागवायला पाहिजे होतं. पण चला, म्हणजे त्याला रागवली म्हणून तू डान्स करते का? नाही असं काही नाही. फिरते आहे तरी खुशी करा. दुसरंच काही वॉट चालली मी. अजिबात नाही जायचं. काय नाही, आताच नाही जायचं. फ्रेश हो. सो आता ना मला काय करायचं आहे, हे जे दिसतंय तुम्हाला हे ॲक्च्युली आरोहीच्या पप्पांच्या कपड्यांचं कापड आहे, जे MECB मधून मिळतं त्यांना. आणि दरवर्षी मिळतं बहुतेक, 1-2 वर्ष आड मिळतं. पण त्याचे कपडे काही आरोहीचे पप्पा शिवत नाही. एकच ड्रेस त्यांनी शिवलेला आहे. आणि जेव्हा केव्हा स्ट्रिक होतं ना की आता तुम्हाला घालून यावंच लागेल, तेव्हाच तो ड्रेस ते घालून जातात. तर एरवी ते आपले रेग्युलर ड्रेसेसच घालून जातात. आणि ना मग प्रश्न पडतो या कपड्याचं करायचं काय. एक तर कलर असा खाकी आहे, त्यामुळे कोणाला देऊ शकत नाही, कोणी म्हणजे घालत पण नाही असे कपडे. सो मग मी डिसाईड केलं की याच्या काय करू आपण, गादीला खोडी शिवू. कारण बघा माझ्या गादीला ज्या काही खोडी आहेत ना त्या मी म्हणजे आपण सर्व जे मिडल क्लास लोक आहोत साड्यांच्याच किंवा असे साड्यांच्या किंवा बेडशीटच्या जे आहे गादीला खोडी शिवत असतो. पण त्याचा काहीही फायदा होत नाही. साड्या किती पातळ असतात, त्यातनं धूर गादीपर्यंत जातो. म्हणून माझ्याकडे जी फोमची एक गादी आहे त्याला मी याचीच जे आहे हाताने जे आहे खोड शिवली होती. आणि आता ज्या बाकीच्या गाद्या आहेत त्यांना साड्यांच्या ज्या आहे खोडी शिवून दिलेल्या होत्या माझ्या आईने, त्याच घातलेल्या आहेत. पण आज विचार करते आहे मी त्यातल्या आणखी एका गादीला जे आहे
खोड शिवून घ्यायची आहे मला. सो 2 कापड आहे पाहते. 2 गाद्याला खोड शिवता येईल तर 2 गाद्यांना शिवते, नाहीतर मग एका गादीला तरी आज मला शिवायचं आहे. चला स्टार्ट करते आता. सो अशी ही माझी कापसाची गादी आहे. पिहूच्या जन्माच्या आधी जी आहे मी ही भरून आणली होती. त्यानंतर त्याला अशा प्रकारे आईने साडीची खोड करून दिली होती, पण आता ती काढली मी आणि या कपड्याची मला खोड शिवायची आहे. सो व्यवस्थित माप घेऊन जे आहे कपडा मी तो कट केला आणि त्यानंतर ती बारीकवाली सुई असते की नाही, तिच्या मदतीने 3ही बाजू व्यवस्थित शिवून घेतल्यात. इतकं बारीक शिवलंय ना मी का शिवता माझा 1 ते 1 ते सव्वा तास गेला यामध्ये, पण अगदी परफेक्टली शिवलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, उसळत वगैरे नाही. कारण सांगते, याआधीसुद्धा मी एका गादीला खोड अशाच प्रकारे हाताने शिवून बनवलेली आहे, ती अजूनही टिकते आहे. सो चला तर आता दोन्ही खोडी कशा दिसत आहेत ते तुम्हाला दाखवते. ढॅन्टन झाल्यात माझ्या सर्व खोडी मस्त शिवून आणि इतक्या परफेक्ट बसल्या ना की काय सांगू. आणि दिसतही खूप छान होत्या. आणि आज असं वाटत होतं की आपल्याकडे मशीन असती तर माझा किती वेळ वाचला असता, कारण ह्या खोडी शिवता मला 1-1.25 तास झाला. पण चला, खोडी व्यवस्थित परफेक्ट बसल्या याचा आनंद आहे. अरू, आज मी पाणीपुरी बनवते, मिसळ पाव बनवते. आज मी दाण्याची भाजी बनवते. 2 दिवस झाले तेच खाते मी. आता नाही खाणार मी, सॉरी. माझ्यासाठी जेवण नको बनवू. अरे आवाज 1 मिनिट कमी. आमच्याकडच्या शेंगाचं संपत नाही आहेत आणि शेंगा असल्या की आमच्या नवऱ्या बायकोंना असं होतं, वांग्यात दाणे, त्यानंतर वाटून दाण्यांची भाजी पण आम्हाला खूप आवडते. आणि 3-4 दिवस झाले आमच्याकडे म्हणजे प्रत्येक गोष्टीत जे आहेत तुरीचे दाणेच आहेत. म्हणून तुम्ही जी बघितली आरोहीची रिॲक्शन ती अशी होती. पण तरीसुद्धा आरू मी हेच बनवणार आहे, मस्त तुरीच्या दाण्यांची वाटून भाजी करते आता हिरव्या मिरच्या टाकून, सोबत असणाऱ्या बाजऱ्याच्या भाकरी. आरोही चालेल, खूप बिझी आहे माझी लेक. बरं चला आता मस्त दाण्यांची भाजी करते, सोबत असणाऱ्या बाजरीच्या भाकऱ्या. पण ते काही आता तुमच्यासोबत शेअर करत नाही, नाहीतर व्हिडिओ खूप 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 मोठा होऊन जाईल. सो आजचा व्हिडिओ जो आहे तो आता मी इथे संपवते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. बरं चला, पिऊच्या शब्द जरी तुम्हाला कळल्या नसतील तर भावना तेवढ्या समजून घ्या. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय. आणि माझ्याकडे सबस्क्राईब करा. पण तू माझ्या मिठीत कसं काय आला? मी तर बोलत नाही ना तुझ्यासोबत. विसरली होती. चल पुन्हा कट्टी.